नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं नवीन वर्षाचा नवीन ब्लॉगमध्ये. नवीन वर्षात काहीतरी आम्ही सुद्धा काहीतरी नवीन करतोय. म्हणजे मी तर पहिल्यांदाच करतोय आणि काय नवीन आहे ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला समजून जाईल. आणि ही आमची संपूर्ण टीम आहे. इकडे काम चालू आहे. यांना तर तुम्ही ओळखत असाल. लय खूप मोठी असते. काय नाही असती नाही, काय बारीक बारीक आहे. दुसरी पण गाडी आली, चालेल बरोबर. ही सर्व आमची मंडळी आहे. इकडे कामाला सोबत चालले. निघायची गाडीत बसायची. हॅलो गाईज, नमस्ते. कशा सर्व बरे आहेत ना? वेलकम टू आवर युट्यूब चॅनल. हेलो निंजा टेक्निक आहे. हेलो हेलो इज मॉडर्न टेक्निक. तर इकडे आमची शूटिंग चालू आहे. काहीतरी आम्ही नवीन घेऊन येतोय सर्वांसाठी. शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला समजून जाईल काय नवीन आहे. मंडळी, आम्ही आता निघालोय आमच्या लोकेशनवर. 2 गाड्या आमच्या तयार आहेत. इकडे सर्व आमची टीम जमले. बघा शायनिंग बघा काय मारते. सर्व गाडीत बसलेत आणि आमचा अवतार बघा. आणि इथे एकटीच तयार झाली आणि आमचा अवतार बघा. आणि या लोकांनी पहिलेच जाऊन गाडीत जागा पकडली नाही. आम्हाला काय जागाच ठेवली नाही, कारण माझी विंडो फिक्स आहे. म्हणजे आम्हाला असंच भरून देणार आतमध्ये. बॉक्स रिकामा आहे. इथे काहीतरी मोबाईल हरवलाय, तो भेटत नाही. त्याचा शोध चालू आहे. इकडे नेहमी खाण्यावर प्रेम करणारी माणसं, 4-4 माणसं इथे उभी आहेत, पण एकाला पण विचारत नाहीत खायला पाहिजे काय म्हणणार तुम्ही. तर आम्ही सर्व आता तयार झालोय. तर आता आम्ही जातोय लोकेशनवरती. आणि काय नवीन आहे ते नवीन आहे ते तुम्हाला लवकर बघायला मिळेल. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा, नक्कीच काहीतरी वेगळा. हॅलो गाईज, नमस्कार. तुम्हाला पुन्हा एकदा भेटतोय. मला सारखं बघून तुम्ही कंटाळले असाल ते मला माहिती आहे. मग नवीन चेहरा दाखवतो. हे बघा, ते पण बघितलंय, पण आता उतरलेलं आहे. ही बिनकामाची अक्कल आहे. माझ्या ब्लॉग मध्ये मलाच नवीन चेहरा. मी तयार झाले. हे आमचं एक नंबरचे नाटके आहेत ते, पण चांगल्या कामासाठी नाटक केले. त्यांना लय टेन्शन आले. लय टेन्शन आहे, पण काय टेन्शन घेऊन काय आहे ना, जोपर्यंत मी जिवंत आहे याचं टेन्शन वाढतच जाणार. बघा, कारण मी त्याला असा सल्ला देणार आहे, तू आता मरून जा. तू नको मारूस, मरून जा. नको मारूस. तू माझा पार्टनर आहे. अगं होय, मला नाही मारत आहे तू का नको बाई? मारूस, बाकी मारू दे तू. नाही. म्हणजे शूट होईपर्यंत कोणी मारू नका, नंतर शूट साठी पहिल्यांदा ही आता माझी पार्टनर आहे. काय दिवं लावते बघू. एक्साइटेड आहोत आम्ही दोघं. सांगू शकत ना, पार्टनर एक्सचेंज पण होऊ शकतात. ह्यांचा भरोसा नाही, ह्यांच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. खरोखर कलियुग आले, कोणाचा कोण कधी पार्टनर होईल सांगता येणार नाही. हे आता इथे सिद्ध झालंय. सो गाईज, 1 मिनिट, तू कन्फ्युज आहे तुझ्या पार्टनर मध्ये. नाही, मला दोन्ही पण चालतील. मी ऍक्च्युली तुझी पार्टनर काल रात्रीपासून फिक्स आहे. काल रात्रीपासून गाडीत बसल्यापासून हेच बोलते, माझा पिंट्या. मी बोलून जा तुझा पिंट्या. अगं बाई, माझं पिंट्या कधी माझा आहे? कान्हा, माझा माझं पिंट्या. कान्हा, माझं पिंट्या. अगं बाई, अरे देवा. अरे काय नखरे झेललेत ना मी काल रात्रीपासून. मंडळी, आम्ही आता इथे नाश्ता करायला थांबलो. सर्वांना इकडे भुका लागल्या. मी सर्वजण इकडे वडापावची वाट बघतायत. पण आम्ही इकडं 5-10 मिनिटं झाले असतील आम्हाला थांबून. वडापाव काय मिळत नाही. सर्वांना इकडे भुका लागल्या आहेत आणि वडापाव आमचे तयार झालेत. आम्ही घेऊन जाऊ थोड्या टायमात. गरमागरम वडापाव. ड्रायव्हरला फोकस करा. तेच आम्हाला पुरेपूर सेवा देत आहेत गाडी सकट वडापाव देईपर्यंत. तर इकडे वडापाव खायला मी सुरुवात केली आहे आणि तुम्ही या वडापाव खायला भूक लागली सकाळ. आणि इकडे सगळं वडापाव खात आहेत. ही मंडळी आता झोपून उठले. झोपलेला कमी आणि पिरेला जास्त वाटतोय मला.
हो मीच बोलतोय बोला. मला सोडून एकट्याकडे वडापाव खाते काहीतरी वाटलं पाहिजे होतं. आणि तुझ्या हातात काय आहे? ते मी आता आणलं तुला बघून. तू एकटी खातेस मग मी का मागे राहा. Cheers, cheers. Cheers. आपण वडापाव खाऊन घेऊया. कोण मला चप्पल मारेल स्वप्न. हा सह्याद्रीचा डोंगर म्हणजे आपण मंडळी आता सह्याद्रीच्या कडेकाठी आलेलो आहोत. सह्याद्रीच्या जवळ आहे ते व्हिडिओमध्ये दिसत आहे. तुझ्या हातून पाठी का लागले पण माझ्या पार्टनरच्या हातून पाठी का लागले पण मी बोलतो पार्टनर बद्दल काय आणि इकडे अरे मग माझ्या तो पार्टनर माझ्या बद्दल काय बोलायचंय पण लगेच इकडे भांडण माझ्या पार्टनर बद्दल बोलायचं नाही असं काय कोणी मग तो का ऐकून नाही घेणार मी. मी काय हा भांडण आहे, अशाने सांगून ठेवा. इकडे मुलांवर भांडण मी पहिल्यांदा बघतोय. पोरांवर पोरीवर पोरगा मांडतात. दोन मुलांच्यात भांडण चालले. आपण बघता हो नेहमी की एखाद्या मुलीवरून दोन मुलांच्यात भांडण होतात, पण आता एका मुलांवरून दोन. एका मुलावरून नाही होत आहे. मी माझ्या पार्टनर साठी वाटते. माझ्या पार्टनरला कोणी काय बोलायचं नाही. तुझ्याबद्दल मी बोलते का पण तू जरी मला कडा दिला असलास ना तरी पण ती तुझी पार्टनर आहे. तुम्हाला बोलतोस का की तू माझी पार्टनर हो करून. बिग बॉस हे जे काही होत आहे ना आम्हाला अजिबात आवडलेलं नाहीये. ह्याच्यावरती तुम्ही लवकर ऍक्शन घ्या. बिग बॉसने काहीतरी कमेंट करायचं. बिग बॉस याच्यावर काहीतरी कमेंट करा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला त्याची उत्तरं भेटतील. हा वासोटा आहे आणि ते तुळशी वृंदावन हा वासोडा. हा बघ वासोड्याचा पूर्ण डोंगर आहे. म्हणजे वासोडा किल्ला. वासोडा किल्ला ओके. म्हणजे शिवाजी महाराजांनी तिथे तिथून शिवाजी महाराज गेलेत त्या किल्ल्यावरती. आणि जी आपली वाशिष्ठी नदी तिला वाशिष्ठी नाव पडलं. ते वशिष्ठ ऋषी आचार्याला त्या तुळशी वृंदावनामध्ये बसले होते. मी तुम्हाला तिथे दाखवतो. हे का तिथं आमचा वेट करते. हो भाई नाही आवडत या. मला. एक नंबर दिसतोय. इथे कुठला किल्ला आहे का? हा किल्ला आहे. कोणता? ह्याचा जो हात नाही ना मला वाटतं कापून टाकायला लागणार आहे. तो करना पडेगा. हे भारी आहे यार. हा पावसाळ्यात किती भारी वाटत असते. पावसाळ्यात हे सगळं हे यार तुम्ही लावून राहता यार एवढं चांगलं गाव सोडून. हा मग याच्यावर काहीतरी तुम्ही सांगा जरा. इमोशनल पॅच द्या. बघा मुंबईला मुंबईला खास युवक कोकणातून मुंबईत का जातो तर पहिली जर पाहिलं तर बरेचशी गावं इंटरनेट 21व्या शतकात जगत असताना नेटवर्क मध्ये आली. परंतु हे गाव असं आहे रेनकोट घेऊन येते. रेनकोट घेऊन येते. हौसेपोटी फक्त एक समाधानापोटी 2 टॉवर केलेत. परंतु अद्याप त्याला रेंज काय आलेली नाही. ब्लॉक मध्ये आणि हा व्हिडिओ कट करा. डॅमेज यार. शर्ट परत घे. अरे ते बघ ते दिसतंय का ते कळस दिसतंय का नागेश्वर आहे. कोण आहे? ओके. आणि तो दुसरा वाला कळस आहे तो हा बघ, तिकडे हा किल्ला आहे. इकडे हा नाही हा बघ. हे मी बोललो ना ते तुळशी वृंदावन. वशिष्ठ ऋषी ज्या ठिकाणी तपश्चर्याला बसले होते ते तुळशी वृंदावन. त्या नागेश्वराचं महत्व तुम्हाला मी सांगेन. त्या नागेश्वराच्या पिंडीवरती ही मांडा आहे. त्या पिंडीवरती 12ही महिने पाण्याचा वर्षावर होतो. अभिषेक होतो. ज्याला अभिषेक होतो रोज. आणि एअरफोन काढा ना. हे बघा हे ते तुळशी वृंदावन आहे. ते वरचं एकदम चौक आहे ते. चला पुढे चला. कुठलं चौक? ड्रायव्हर थांबले. खाली हा आहे एअरफोन काढा तुळशी वृंदावन आहे. एकदम वरती. सिद्धूचे हेडफोन्स काढ. हा दिसलं ते बघ. अरे ड्रायव्हर आमचा 2 आहे सोडून गाडी चालवतोय. डॅमेज. आणि त्या नागेश्वराच्या जर त्या घुमटाची जर तुम्ही उत्पत्ती बघितली ना तर समोर गेल्यानंतर आपण ड्रोन मध्ये जर आलात तर ठीक आहे. पण नागाचा फणा असतो ना त्या आकाराचं ते हे आहे घुमट. आणि हे सगळं नॅचरल मानव निर्मित नाही आहे. ही निसर्गाची देणगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी येऊन गेले. मंडळी आता आपण पोहोचलोय मंदिराजवळ. तर तुम्हाला मंदिर दाखवतो. खूप सुंदर असं मंदिर आहे. आपण आतमध्ये जायचं आपल्याला. आपण आतमध्ये नंतर जाऊ. पण आधी इकडे आपण फ्रेश व्हायला जाऊ. हातपाय धुवू. मंदिरात जायचं तर सकाळी अंघोळ तर केलेच. पण आता मंदिरात जायचं आहे तर थोडं फ्रेश होऊया आणि मग मंदिरात जातो. आणि इथेच आपलं
आजचं शूट पण आहे, तर ते कशाबद्दल आहे ते कळेलच तुम्हाला. आणि हे आपण जाऊया आतमध्ये. आपली अर्धी मंडळी आतमध्ये गेले. चला मंदिरात जाऊन चला आपण मंदिरात जाऊया. मंदिराचं खूप सुंदर दृश्य आहे. इकडे शिस्तबद्ध मंदिर आहे आणि सर्व व्यवस्था एकदम शिस्तबद्ध एकदम सुंदर आहे. एकदम तर मंडळी आता आपण पोचलोय आपल्या ठिकाणावरती पोहोचलेलो. तिथून आपल्या आजच्या जे आपण काम करणार त्याची सुरुवात होणार आहे. तर आम्ही पोचलो आणि तिथे आम्ही चेंज व्हायला सुरुवात केलेली आहे, कपडे घालायला सुरुवात केलेली आहे, मेकअप चालू आहे इकडे. आणि आमच्या इथे शूट होणार आहे गाण्याचं. तर मंडळी फायनली आम्ही तयार झालोय, तुम्ही रेडी झालोय शूटसाठी. आणि आमची पूर्ण टीम तुम्ही बघू शकता. दिसताय सर्व तुम्ही दिसणार एवढे आम्ही सर्व तयार आहोत. अजून बाकीची आमची तर शूटला तयार झालो आम्ही. शूट आहे आणि इकडे सर्व कॅमेरा आला इकडे. तर इथे आमच्या या मंदिरात आमचं शूट आहे. पूर्ण कॅमेरा ड्रोन वगैरे घेऊन आले, तर त्यांचे सेटअप करतायत ते. मग आपला डान्स होईल. नाही नाही मित्रांनो, आपण आता नवीन लोकेशनवर आलेलो आहे आणि त्या आपली सर्व आता पुढचं गाण्याची शूटिंग इथे होणार आहे. इकडे थोडंसं फार फोटो वगैरे काढतायत, सेट वगैरे इकडे चालू आहे. आणि थोड्याच वेळात आपली इकडे शूटिंग चालू होणार आहे या नदीच्या किनारी. इकडे शूटिंग चालू. मागे जाऊ दे, मी क्लोज घेतो. तर मंडळी फायनली आपलं शूट कंप्लीट झालेलं आहे आणि आम्ही आता सर्व चेंज करतो आणि घरी चाललो. वाजले खूप उशीर झालाय. सगळं चेंज करतो आणि घरी चाललो. म्हणजे तुम्ही गाणं नक्की बघा. शिवाजी महाराजांमधून गाणं होते 19 तारखेपर्यंत नक्की आहे. तर तुम्ही ते नक्की बघा. बॅकअप झालेला आहे. खूप आम्ही दमलेलो सर्व आणि आता आम्हाला लगेच जाऊन मुंबईला निघायचं. तर मंडळी शूट संपलंय आमचं आणि आपण विचारूया प्रत्येकाला कसं वाटलंय आजचा दिवस. तर इकडे बघ ना, तुला कसं वाटलं आजचं शूट? एकदम मस्त वाटलं. फर्स्ट एक्सपिरियन्स होता, खूप छान झाला. पण आता पाय खूप दुखतायत, बट मस्त. ओके मंडळी, तर आपण 2 जण विचारूया. हे आमचे दादा, थांबा ना, इकडे बघा इकडे. हे आमचे दादा ज्यांनी सर्व व्हिडिओ शूट केला आहे, आम्हाला कोरिओग्राफी आम्हाला केले. हे आमचे व्हिडिओग्राफर आहेत. तर दादा तुम्ही काय सांगा आजच्या शूटबद्दल, काय थोडंसं सांगा काहीतरी. आज आमचे 10 केस जास्त गेले. हे बघा इकडे कसला पडलाय. आज 10 केस जास्त गेले. ट्राय लवकरात लवकर नाही ट्राय केलं तर इकडनं पूर्ण चिवड्यात लाडू होणार आहे, एवढं फिक्स आहे. म्हणजे खूप उशीर झाला होता आम्हाला. आणि हे आमचे कलाकार सोबतचे. तर पहिल्यांदाच मला वाटतं शूट करत होते. मी पण पहिल्यांदाच होतं, हे पण पहिल्यांदाच होते. तर तुम्हाला काय वाटतं? चांगला अनुभव आहे आणि परत यायला पाहिजे. पुन्हा नक्की आपण भेटू. पुन्हा नवीन एखाद्या सॉंग किंवा नवीन गोष्ट आम्ही नक्कीच सोबत करू. हा आमचा भाऊ माझा माझ्यासोबत असतो, सोबत काम करतो. हॅलो, नमस्कार. तर तुला काय वाटतं आजच्या शूटबद्दल? तुला काय वाटतं? आई शप्पथ सांगतो, माझ्या लाईफ मधलं पहिलं हे सॉन्ग आहे आणि अचानक भयाने कशी सवड काढून मी आलो ना, माझं मलाच माहिती आहे.
मुश्किल होतं, पण ट्राय केलं. तशी पण उद्या सुट्टी आहे, भारी वाटते. ज्याला कालपासून झोपलं नाही, जागरण करतोय, तरी पण एवढा एक्साइटमेंट होतं ना दिवसभर की काय वाटलंच नाही. पाय दुखतायत कारण विदाऊट चप्पलचा आम्ही आज चाललोय, अनवाणी चाललोय अक्षरशः. म्हणजे बालपणीची मला आठवण झाली. पायाला काचे टोचले, कसं सुद्धा लागलं, त्याला झोपतं जायला, पण मजा आली शेवटपर्यंत. अजून सुद्धा पाय गळ्यात आले. आम्ही आता नाश्ता केला फक्त थोडासाच खाल्लेला आहे, पण बघू शकता सर्व दमलेत. यांच्यामुळे आम्हाला आज संधी मिळाली गाण्यामध्ये काम करण्याची. तर काका आज कसं वाटलं शूट आणि काय, थोडंसं काहीतरी 2 शब्द बोला. छान वाटलं. तुम्ही सर्वांनी छान केलं, त्याबद्दल धन्यवाद. असंच पुन्हा पण आपण भेटूया नक्की. आणि अशीच नवीन नवीन गाणी करूया. नक्की नक्की नक्की. ओके. तर मंडळी 19 तारखेपर्यंत शिवजयंतीपर्यंत आपलं गाणं येईल. गाण्याला नक्की भरभरून प्रेम द्या. महाराजांवरून गाणं आहे तर ती गोष्ट होणारच, आपल्याला गाण्याबद्दल प्रेम मिळणार. तर नक्की गाण्याला प्रेम द्या. तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये, नव्या उपक्रमामध्ये. तर टाटा बाय बाय. तुम्ही व्हिडिओ बघत असाल यूट्यूबला तर लाईक सबस्क्राईब नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असंच कायम सोबत राहा. टाटा बाय बाय.